नमस्कार मंडळी, आज आहे मंगळवार आणि सकाळी आज मी सगळं घर साफसफाई झाल्यानंतर देवपूजा वगैरे आवरली आणि आज जरा लवकर देवपूजा झालेली आणि आज तुळजाभवानी मातेचा, गणपती बाप्पांचा आणि काली मातेचा अभिषेक असतो, तर तोही सकाळी लवकर पूर्ण केला बेबीला स्कूलला सोडायच्या आधी. आणि आज तुम्ही इकडे बघू शकता पंथीमध्ये फूल आलेलं आहे आणि तेही खूप मोठं फूल आहे. तर मला एकच सांगायचं आहे की आपण जर व्यवस्थित पूजा केली मनापासून, तर आपल्याला जे काही हवं असतं ते देव तर देतच असतो. प्लस आपली पूजा देवांना मान्य झाली आहे हे या फुलावरून जाणवते, कळते. आणि जेव्हा आपण अशी वरवर पूजा करतो आणि पटकन कामाला निघून जातो, तेव्हा आपल्याला ते संकेत मिळत नाहीत. आणि जेव्हा आपण खूप व्यवस्थित अशी पूजा मनापासून करतो, तेव्हा हे संकेत मिळतात. तर तुमच्यासोबत असंही होते का? माझ्यासोबत तर नेहमी होते. ज्या दिवशी मी व्यवस्थित पटकन गडबडीत पूजा करते त्या दिवशी असं कधीच होत नाही. आणि ज्या दिवशी मी व्यवस्थित अशी पूजा वगैरे करते त्या दिवशी मला स्वामींचा हा संकेत नक्की मिळतो. तर श्री स्वामी समर्थ. आणि सगळ्यांनी 10 मिनटं पूजा करा, व्यवस्थित मनापासून करा. जे कोणी तुमचं वाईट बघतात, वाईट चिंतन करतात, त्यांना तुम्ही माफ करा. आणि झोपण्यापूर्वी सगळ्यांना माफ करायचं असतं. आणि हा माझा पहिल्यापासूनचा रूल आहे. मी झोपायच्या आधी नामस्मरण करते आणि त्यावेळेस मी सगळ्यांना माफ करून टाकते. ज्यांनी आपल्याला दुःख दिलं असेल नसेल त्यांना सगळ्यांना. काही लोकांना सवय असते की तुम्ही काय करा अगर करू नका, पण तुमच्यासोबत काही ना तर काहीतरी वैर करून तुमच्याशी दुश्मनी त्यांना निभावायची असते, तर त्यांना त्यांची दुश्मनी निभावू द्यायची आणि आपलं आपण काम नेहमी स्वच्छ सुंदर करत राहायचं. स्वामी त्यांच्याच पाठीशी उभे राहतात जे दुसऱ्यांचं कधीच वाईट बघत नाहीत. आणि आपल्या जरी वाईट मनात विचार आले त्यांच्याविषयी, तरी ते विचार काढून टाकण्याची विनंती रोज स्वामींकडे करा आणि अशा वाईट लोकांना त्यांच्या कर्मांची शिक्षा मिळत राहते. तर सांगण्यामागचं तात्पर्य हे आहे की आपण जर चांगलं कर्म केलं तर आपल्यासोबत नेहमी चांगलंच होतं. आणि कधीही बघा, जो चांगलं कर्म करतो त्याला कुठून ना कुठून तरी देव हा उभं राहत असतो. आणि तसंच नेहमी माझ्यासोबत होत असतं आणि मी ह्या गोष्टी खूप मानते. तर तुम्हीही या गोष्टी आजपासून फॉलो करा. जी लोक आपल्याशी कशीही वागतात, काहीही बोलतात, तर त्या लोकांना आपण इग्नोर करून रात्री झोपताना पूर्णपणे त्यांना माफ करूनच झोपायला शिकायचं. तर हा असतो स्वामींचा अनुभव. आणि तुम्हाला हा अनुभव कसा वाटला तेही मला नक्की सांगा. बाय बाय.